गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मी सुद्धा मजेत आहे. तर हा व्हिडिओ मी आधीच बनवला होता हरतालिकेच्या दिवशी, परंतु मला वेळ नसल्यामुळे मी हा आता म्हणजे लेट पोस्ट करते. तर आज हरतालिकेची पूजा होती आणि हरतालिकेची पूजा झाल्यानंतर मग आम्ही निघालो होतो. इथे जवळच कालिके मातेचं मंदिर आहे, काली माता म्हणतात इकडे. तर ते मंदिर आहे आणि खूप छान आहे, फेमस आहे. तर तिथे आम्ही निघालो होतो. हरतालिकेची पूजा झाली होती आणि घरीच आम्ही पूजा केली होती. त्याचा व्हिडिओसुद्धा मी टाकलेला आहे. आणि आता बघा इथे केतन दादा त्यांची गाडी आहे आणि नवीनच गाडी आत्ताच त्यांनी घेतलेली आहे. गाडी डिलिव्हरी होऊन 4-5 दिवस झाले होते, परंतु काही कारणास्तव त्यांनी अजून गाडी मंदिरामध्ये नेली नव्हती. तर आता आम्ही सगळेच गाडीमध्ये जातोय. इकडे बघ, गाडी बाहेर नेली नव्हती का अजून? नाही. अच्छा, पण गाडी येऊन बरी दिवस झाली. हो झाले, बरे झाले. आणून ठेवली गाडी, पण पूजा काल केली. सुतक होतं ना, मग काढलीच होती गाडी. बाबा मागे तो पुढे बघ. हे बघ गणपतीचं डेकोरेशन. इथून मंदिर चालू होतं का? इथून चालू होतं का मंदिर? बहुत मजा रहे. पार्किंगचं गेट. चप्पल काढून या. थांबा थांबा. ये माझ्याकडे मंदिर किती छान आहे. घंटा वाजवतच जायचं वाटतं. ते त्याची ते इच्छेने बांधले. अच्छा, तर इथे मंदिरात एंट्री केल्यापासून पुढेपर्यंत अशी घंटी बांधून ठेवलेले होते आणि इथे जे देग होता त्याच्यामध्ये प्रसाद बनलेला होता. तर देवीचा प्रसाद होता. आणि मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी इथे हातपाय धुवून घ्यायचे असतात. तर इथे नळ पाण्याची सोय केलेली आहे आणि ते सगळेजण हातपाय धुवून घेतात आधी आणि त्याच्यानंतर मग पुढे मंदिरामध्ये जातात, आतमध्ये जातात. तर इथे बघा मस्त अशी सोय केलेली पाण्याची. तर आम्ही सुद्धा सगळ्यात आधी इथे हातपाय धुवून घेतले सगळ्यांनी आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे मंदिरामध्ये गेलो. तर इथे एक मंदिराचं म्हणजे हैदराबादमध्ये जे पण मंदिर तुम्ही बघणार तर तिथे एकच डिझाईन असते, म्हणजे सगळी डिझाईन व्यवस्थित अशी सेमच वाटते आणि कलरसुद्धा सेम आहे सगळ्या मंदिरांना. जो कलर म्हणजे ह्या मंदिराला जो कलर दिसेल तोच प्रत्येक मंदिरामध्ये तसाच कलर दिसतो आणि खूप छान वाटतं, दिसायला पण खूप छान वाटतं आणि जे डिझाईन काम आहे ते सुद्धा खूप छान आहे. तर तुम्हाला हे पाठीमागे जे दिसते रेड कलरमध्ये तर ते नारळ बांधून ठेवलेले झाडांना. तर बहुतेक काही म्हणजे इच्छा असेल कोणाची काहीतरी, तर ते सगळे प्रत्येक झाडाला बघा रेड कलरमध्ये असे नारळ बांधून ठेवले लाल कापड्यामध्ये. चल दादा, काय नारळ ना? हां तेच.
हे या झाडाला केवढं बांधलंय. नवसाचे नारळ बांधले झाडांना. हे बघा मंदिर आणि डिझाईन बघा किती छान दिसते. तर प्रत्येक मंदिरामध्ये म्हणजे हैदराबादमध्ये सगळ्या मंदिरांमध्ये अशीच डिझाईन असते आणि हा जो कलर आहे असाच कलर सगळीकडे दिलेला आहे. तर मस्त वाटतं, दिसायला पण छान वाटतं. तर आता बघा इथे आलो आहे आम्ही मंदिरामध्ये आतमध्ये. इथे कालीमाताची मूर्ती आहे आणि आतमध्ये मंदिर आहे, म्हणजे आतमध्ये कालीमाता आहे, परंतु डायरेक्ट देवीपर्यंत तिथे जाऊ नये देत. तर इथे एक मूर्ती ठेवलेली आहे मोठी आणि मंदिर आहे. तर मंदिरामध्ये फक्त लांबूनच दर्शन घेतलं जातं, आतमध्येपर्यंत नाही जाऊ देत. तर प्रत्येक मंदिरामध्ये असंच इकडे. तर डायरेक्ट देवापर्यंत नाही जाऊ देत, देवाच्या तिथे म्हणजे पाया वगैरे नाही पडू देत पूर्णपणे. तर लांबूनच फक्त दर्शन घेतलं जातं. आणि देवीचं मी फोटो नाही काढू शकले कारण की तिथे आतमध्ये अलाउड नव्हतं, म्हणजे देवीचं व्हिडिओ काढणं अलाउड नव्हतं तिथे मंदिराचं, त्यामुळे. आणि हे बघा इथे हे जे मंदिर आहे इथे देवीची मूर्ती आहे, तर तिथे नाही काढता आला मला, पण मी छोटासा एक लांबून काढून घेतला होता. ते बघा इथे मी एक छोटंसं व्हिडिओ काढायला लागली, तोपर्यंत तिथे सिक्युरिटी गार्ड आला. ते बघा तिथे मूर्ती दिसली नाही व्यवस्थित, तर ते काढू नाही देत व्हिडिओ. पण मी काढण्याचा प्रयत्न केला होता, तर नाही जमलं काढायला. आणि इथे बघा नारळ बांधून ठेवलेली, मस्त वाटत होतं तिथे, एकदम रेड कलरमध्ये भारी वाटत होतं, ग्रीन आणि रेड असं छान वाटत होतं. तर आता आमचं देवीचं दर्शन झालं आणि आता आम्ही घरी जायला निघालो आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ चांगला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.